चालत्या वारीमध्ये पोलीस अधिकाऱ्याने असं केलं ते पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला. आळंदीमधून निघालेल्या माऊलीची पालखी जेव्हा तिचं पुण्यामध्ये आगमन होतं, विश्रांतवाडी चौकामध्ये जेव्हा ही वारी येते, तेव्हा एक IPS अधिकारी थेट वारीच्या गर्दीमध्ये धावत सुटतो. तिथे उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना हेच समजत नाही, IPS अधिकारी वारीच्या गर्दीमध्ये का धावत सुटलेत, कोणी चोर घुसलाय का, कोणाला पकडायचं आहे का. सर्वजण IPS अधिकाऱ्याच्या कृतीला पाहून थक्क होतात. पण पुढच्या 5 मिनिटांमध्ये त्या IPS अधिकाऱ्याने जे केलं ते पाहून वारकरीच काय, संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये वारीमध्ये न घडलेली अशी अद्भुत आणि थरारक घटना त्या वारीमध्ये घडली. नेमकं त्या IPS अधिकाऱ्याने असं काय केलं, ती घटना नेमकं काय घडली, चला सविस्तर आपण या आजच्या व्हिडिओमधून पाहूया. महाराष्ट्राची ओळख सांगणाऱ्या अनेक परंपरा आहेत, पण त्यामध्ये आषाढी वारीला एक वेगळंच महत्त्व येतं. शेकडो वर्षापासून लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखीसोबत विठुरायाच्या भेटीसाठी पायी चालत जातात. या प्रवासामध्ये ना गरीब असतो ना श्रीमंत असतो, ना जातीचा ना धर्माचा वाद असतो. सर्वांच्या ओठावरती एकच नाव असतं, ज्ञानोबा तुकाराम. यंदाही संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी नियोजित वेळेनुसार पुण्याकडे रवाना झाली आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, जेव्हा वारकरी निघतात, पालखी निघते, तेव्हा पोलिसांचा किती मोठा बंदोबस्त असतो. आता इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन ऐका, नेमकं पुण्यामध्ये काय घडलं. पालखी शहराच्या हद्दीमध्ये प्रवेश करताच पुण्यामधील वातावरण पूर्णपणे बदललं. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी हजारो भाविक उभा होते. कोणी फुलांचा वर्षाव करत होतं, तर कोणी टाळ मृदुंगाच्या तालावरती अभंग म्हणत होतं. दुसरीकडे रस्त्याच्या बाजूला जमा झालेले अनेक भाविक हात जोडून माऊलीचं दर्शन घेत होते. संपूर्ण शहरामध्ये भक्ती, आनंद आणि शिस्त याचं चित्र पाहायला मिळालं. पण अशा आनंदाच्या वातावरणामध्ये ती घटना घडणार होती. पुण्यामध्ये जेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या येतात, त्यावेळेस पुण्यामध्ये प्रचंड गर्दी होत असते. पोलिसांना मोठा बंदोबस्त ठेवावा लागतो. यासाठी 3000 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. महत्त्वाच्या चौकामध्ये बॅरिकेड उभारण्यात आले होते. पालखीतील लोकांना कोणताही त्रास होऊ नये त्यासाठी वाहतूक वळवण्यात आली होती. पोलिसांसाठी हा केवळ बंदोबस्त नव्हता, लाखो वारकऱ्यांचा जीव सुरक्षित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती होती. पण आता ती घटना घडणार होती, कारण की दुपार होत आली होती, उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. तरीही शहरामधील दिंड्या एकदम शिस्तीमध्ये पुढे सरकत होत्या. शरीरामध्ये थकवा जाणवत होता, पण प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसत होता. याच दरम्यान महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीचा छोटासा तणाव निर्माण झाला. बंद रस्त्यावरून एक वाहन चालकाने पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शांतपणे त्या वाहन चालकाला पर्यायी दुसरा मार्ग सांगितला, कारण की एवढ्या मोठ्या गर्दीमध्ये एक छोटीशी चूक मोठ्या दुर्घटनेचं कारण ठरू शकते. सर्व काही सुरळीत असल्यासारखं वाटत होतं, पण अचानक त्याच वेळीस वायरलेसवरती एक संदेश आला. एकदम वारकऱ्यांच्या गर्दीच्या मध्यभागी एक वारकरी खाली पडला होता. सुरुवातीला त्या वारकऱ्याला साधा थकवा आला असावा असं अनेकांना वाटले, पण काही सेकंदामध्ये दुसरा संदेश आला. त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर दिसते, त्याला तातडीने मदतीची गरज आहे. ही माहिती ऐकताच IPS असलेले डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांनी क्षणाचाही विलंब केला नाही. त्यांनी समोरची गर्दी पाहिली. ॲम्ब्युलन्स त्या गर्दीमध्ये पोहोचणं अशक्य होतं. वेळ जर निघून गेली तर परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते याची त्यांना कल्पना होती. IPS असलेले डॉक्टर संदीप हे थेट घटनास्थळाकडे धावू लागले. आता इथे सर्वांनी लक्ष देऊन ऐका, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. एक वरिष्ठ अधिकारी, IPS अधिकारी एवढ्या वेगाने वारकऱ्यांच्या गर्दीमध्ये घुसताय हे पाहून अनेक वारकरी गोंधळले. नेमकं काय झालं, कोणाचा अपघात झाला का, पोलीस अधिकारी कोणाला आतमध्ये पकडायला जात आहे का, अशा अनेक प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होऊ लागले. पोलिसांनी लोकांना शांत राहण्याची विनंती केली. स्वयंसेवकांनाही दिंड्यामध्ये गोंधळ होऊ नये म्हणून वारकऱ्यांना पाठीमागे सरकायला सांगितलं. काही क्षणामध्येच डॉक्टर संदीप भाजी भाकरे त्या वारकऱ्यापर्यंत पोहोचले जो वारकरी खाली पडला होता. आसपास उभा असलेल्या लोकांच्या चेहऱ्यावरती चिंता स्पष्टपणे दिसत होती. काही जण पाणी आणत होते, तर काही जण देवाचं नाव घेत होते, तर काही लोक त्या वारकऱ्याच्या मदतीसाठी हाका मारत होते. डॉक्टर असलेले IPS अधिकारी यांनी प्रथम त्या व्यक्तीची नाडी तपासली, श्वास तपासला. परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं त्यांच्या लक्षामध्ये आलं. त्यांनी आजूबाजूला उभा असलेल्या लोकांना तातडीने मागे होण्यास सांगितलं. त्या ठिकाणी हजारो लोकांच्या नजरा त्या IPS अधिकाऱ्याकडे आणि त्या वारकऱ्याकडे लागल्या होत्या. जमिनीवरती पडलेल्या त्या वारकऱ्याचा श्वास अतिशय मंद झाला होता.
काही पोलिसांनी हातात हात घालून एक साखळी तयार केली. डॉक्टर आणि IPS अधिकारी असलेले संदीप यांना पूर्णपणे जाणीव होती, एवढ्या मोठ्या गर्दीमधून त्या वारकऱ्यांना हॉस्पिटलमध्ये नेणं अशक्य आहे. आणि त्यांना हेही समजलं होतं, आता जर त्या वारकऱ्याला आपण उपचार दिले नाही तर मोठी दुर्घटना घडू शकते. त्यामुळे त्यांनी वेळ वाया न घालता त्या वारकऱ्याला वैद्यकीय उपचार देण्यास सुरू केलं. पोलीस अधिकारी असल्याबरोबर त्यांना वैद्यकीय ज्ञानाचा अनुभव होता. अगोदर सर्व वारकऱ्यांना वाटलं, हे पोलीस अधिकारी काय करू शकतोय, त्या व्यक्तीला उपचार कसं काय देणार. यासाठी सर्व वारकऱ्यांचा नजरा IPS अधिकारी आणि डॉक्टर असलेले संदीप भाजी भाकरे यांच्याकडे लागलं होतं. कारण की तिथे बऱ्याचशा लोकांना हेच माहिती नव्हतं, ते फक्त एक IPS अधिकारी नाहीत, ते डॉक्टर सुद्धा आहेत. त्या IPS अधिकाऱ्यांनी त्या वारकऱ्याला उपचार द्यायला सुरुवात केली. काही क्षणामध्येच खाली पडलेल्या त्या वारकऱ्याच्या शरीरामध्ये हलक्या हालचाली दिसू लागल्या. काही क्षणाने त्या वारकऱ्याने आपले डोळे उघडले. त्याच्या जीवात जीव आला. आजूबाजूला असलेले वारकरी देखील आनंदी झाले. काही क्षणापूर्वी जे वातावरण चिंतेने भरलं होतं, ते वातावरण आता आनंदामध्ये बदललं होतं. डॉक्टर संदीप यांनी त्या वारकऱ्याशी संवाद साधला. त्यांनी त्याला शुद्धीवर तर आणलं, पण त्याला घाईघाईमध्ये उठून दिलं नाही. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी एक स्ट्रेचर उपलब्ध करून दिलं आणि त्याला सुरक्षित वैद्यकीय टीमच्या ताब्यात देण्यात आलं. हे सर्व घडत असताना हजारो वारकरी हा प्रसंग एकदम शांतपणे पाहत होते. अनेक वारकऱ्यांनी त्या पोलीस अधिकाऱ्याचं कौतुक देखील केलं. तुम्ही फक्त पोलीस अधिकारी नाही, तर तुम्ही एक माणूस आणि डॉक्टर म्हणून खूप मोठं काम केलं. काही वारकऱ्यांनी त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. यानंतर त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावरती देखील प्रसारित झाला. सोशल मीडियावरती देखील अनेक लोकांनी त्यांचं कौतुक केलं. डॉक्टर संदीप भाजी भाकरे हे अगोदर MBBS झाले होते. त्यानंतर ते पोलीस दलामध्ये आले होते. मूळचे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी. सध्या डॉक्टर संदीप भाजी भाकरे हे पुणे शहर वाहतूक शाखेचे उपआयुक्त आहेत. आज एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं, तसेच डॉक्टर म्हणून त्यांनी आपलं दुसरं कर्तव्य पार पाडलं. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामधून डॉक्टर संदीप भाजी भाकरे यांचं भरपूर कौतुक केलं जातंय. आषाढी वारीच्या पालखीमध्ये अचानक घडलेल्या घटनेमुळे अनेक वारकरी चिंतेमध्ये होते, पण एक IPS आणि डॉक्टर असलेले संदीप यांनी सर्व वारकरी आणि महाराष्ट्राचं मनही जिंकलं. आपल्याला या सर्व घटनेवरती काय वाटतं, आपलं मत कमेंट करून नक्की सांगा.